उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी अपघात झाला। त्यावेळी अजित पवारांसह विमानातील 4ही जणांचा मृत्यू झाला। यानंतर पुढच्या काही मिनिटात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आणि माहिती समोर आली आहे। मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता। मृतांचे फोटो समोर आले, पायलट्सचे फोटो व्हायरल झाले। यानंतर कॅप्टनच्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली आहे। अजित पवार यांच्या विमानाला अपघात होताच सोशल मीडियावर माहितीचा महापूर आला। दुर्घटनेचे व्हिडिओ, फोटो समोर आले। 28 तारखेला VSR व्हेंचर्सचं लिआरजेट 45 विमान कुठून, कुठे आणि किती वाजता जाणार होतं, या विमानाचं सारथ्य करण्याची जबाबदारी कुणावर होती, याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली। त्यात कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची नावं होती। त्यामुळे अनेकांनी कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधले। अनेकांनी कॅप्टन साहिल मदान लिंक्ड इनवर पायलटच्या गणवेशातील यांचा फोटो काहींना सापडला, त्यानंतर तो व्हायरल झाला। अजित पवार यांच्या विमानाचं सारथ्य कॅप्टन साहिल मदान आणि यश यांच्याकडे नव्हतंच। या विमानावरील कॅप्टन बदलण्यात आले होते। साहिल यांची जागा कॅप्टन सुमित कपूर यांनी घेतली होती। याची माहिती सुरुवातीला कोणालाही नव्हती। मुळात सुमित कपूर हे अजित पवारांना घेऊन बारामतीला जाणार नव्हते। त्यांच्यावर ऐनवेळी ही जबाबदारी देण्यात आली। त्यांचा या विमान अपघातात मृत्यू झाला। विमान अपघातानंतर मूव्हमेंट लेटर व्हायरल झालं। त्यात कॅप्टन साहिल मदान यांचं नाव होतं, त्यामुळे त्यांचे फोटो व्हायरल झाले। त्यानंतर एका इंस्टाग्राम युजरने एक स्टोरी अपलोड केली, कृपया ही बातमी काढा, कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते अपघातग्रस्त विमानात नव्हतेच, असं स्पष्टीकरण संजाम सहनी यांनी इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिलंय। सहनी या पेशानं मेकअप आर्टिस्ट आहेत। विमान अपघातानंतर अनेकांनी सहनी यांना कॉल केले, मेसेज केले। सहनी यांचे पती कॅप्टन साहिल मदान यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा अनेकांचा समज झाला। त्यांनी सहनी यांना कॉल केले। काळजीपोटी विचारणा करणाऱ्या सगळ्यांचे सहनी यांनी आभार मानले। यासोबतच सहनी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या।